एका नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो रोज जंगलात जाऊन सामी, फुले, दुर्वा इत्यादी घेऊन पूजेची वस्तू गोळा करत असे. एकदा जंगलात जाताना त्याला नागकन्या, देवकन्या वसा भेटल्या. ब्राह्मणाने विचारले, तुम्ही इथे कशासाठी वसा वसत आहात? त्यावर त्या म्हणाल्या, जर तुम्हा सूर्यनारायणाचा वसा करायचा असेल तर विशेष पद्धतीने कर. आदित्वारी उठून स्नान कर, पूजा कर, विशेष मंत्र व आचार पाळ. ब्राह्मणाने त्यांची सारे मार्गदर्शन पाळले आणि सूर्यनारायण प्रसन्न झाले. त्याला भाग्यलक्ष्मी पण प्राप्त झाली. राजाच्या राणीचा निर्णय. राजाच्या राणीने त्या ब्राह्मणाला बोलावणं पाठवले. ब्राह्मण थोडा घाबरला, पण शेवटी गेला. राणी म्हणाली, तुला आमच्या मुलीची सांभाळ करता येईल का? ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुलीला राजघराण्यात वाढवण्याची क्षमता नाही. परंतु राणी म्हणाली, मी दासी नाही, बटकी नाही, मी राजपुत्री आहे. म्हणून ब्राह्मणाने तिची मुलगी राजघराण्यात वाढवायला दिली आणि दुसरी मुलगी प्रधानाच्या घरात दिली. मुलींचा समाचार. बरेच वर्षे गेली, पण मुलींचा समाचार घेणं विसरलं गेलं. 12 वर्षांनी ब्राह्मणाने सर्वकडे समाचार मिळवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या मुलीकडे जाताना राजाने त्याला मान कमी दिली आणि त्याला छळलं. दुसऱ्या मुलीकडे प्रधानाच्या घरीही त्याला सुबक मान मिळाली, पण मुलीने त्याची कथा ऐकली नाही. नंतर ती मुलगी ग्रहणविषयी, भाग्याबद्दल अधिक खोलवर समजून घेतली. ती आपल्या वडिलांची कथा अंतःकरणाने ऐकली आणि मनोभावे समजून घेतली. मुलांचे अनुक्रमे परिणाम. कथेप्रमाणे परंपरा अशी आहे की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मुलांनी वेगळ्या प्रकारे सूर्यनारायणाची पूजा केली आणि प्रत्येकाचे परिणाम वेगळे आले. पहिला मुलगा तळ्यात उभा राहिला, पण प्रभू त्याला आणखी पुढे मार्गदर्शन करीत नाहीत. दुसरा मुलगा प्रधानाच्या राणीनं सर्व योग्य पूजा करून दिली, पण मध्ये काही आव्हाने आल्या. तिसरा मुलगा पूजा करून घरी परतताना विहिरीत पडला आणि सर्व वस्तू तिथेच गेल्या. चौथा मुलगा योग्य पूजा करून पण पुन्हा काही महत्त्वाच्या वस्तू गमावल्या. पाचवा मुलगा नियम आणि परंपरा पाळून पूजा केली आणि प्रभू त्याच्याशी प्रसन्न झाले. शिकवण आणि परिणाम. या कथानंतर अनेक लोकांच्या जीवनात शुभ परिणाम घडवतात अशी परंपरा आहे. 1. जे लोक सूर्यनारायण व्रत व पूजा करतात त्यांना सुख, समृद्धी आणि कुटुंबात शांती येते. 2. श्रद्धेने आणि नियमाने पूजा केल्याने देव प्रसन्न होतात. 3. हे व्रत पौष महिन्यातील रविवार, विशेषतः दुसरा रविवार विशेष महत्त्वाचे मानले जाते. समारोप. ही कथा आपल्याला शिकवते की 1. विश्वास आणि नियम पाळल्याने भाग्य बदलू शकते. 2. सूर्यदेवाची भक्ती केल्याने कुटुंबात सुख समृद्धी वाढते. 3. प्रत्येक संकटाला योग्य श्रद्धा आणि कर्तव्यभावाने सामोरे जायचं.